हॅलो स्टुडंट, 21 डे स्टडी प्लॅन टू क्रॅक MST CET या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा डेली टास्क आपण बघणारच आहोत, पण त्या अगोदर दर्शन ताजने नावाचा आपला एक सबस्क्राइबर आहे, त्याने मला काल एक कमेंट केली होती। त्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की सर, उद्याचा डेली टास्क डिस्कस करत असताना आम्हाला रिव्हिजन कशी करायची त्याबद्दल थोडंसं गाईड करा। सो त्या कमेंटचाच पार्ट म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याबद्दल थोडंसं गाईड करणार आहे। रिव्हिजन करण्यासाठी मी या ठिकाणी एक फ्लो चार्ट मेन्शन केलेला आहे। तुम्हाला सिंपली या फ्लो चार्ट मधल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे। आय होप की या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमची रिव्हिजन ही अगदी परफेक्ट होऊ शकते। सो या ठिकाणी मी तुम्हाला काय सजेस्ट करतोय बघा, सपोज तुम्हाला 12चा एखादा चॅप्टर रिवाइज करायचा। आपण एग्जांपल म्हणून फर्स्ट चॅप्टर घेऊया, जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स। आता एखादा विद्यार्थी जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्सची रिव्हिजन करत असताना नेमका काय रीड केलं पाहिजे हा प्रश्न सगळ्यात अगोदर तुमच्या समोर पडणार आहे, बरोबर आहे। सो ते सिंप्लिफाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरवर मी जो काही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायचा आहे। आता त्यामध्ये तुमचा किती वेळ जाणार आहे ते पण समजावून सांगतो। कुठलाही चॅप्टर जो मी अपलोड केलेला आहे त्याचं मिनिमम ड्युरेशन हे 15 मिनिट्सचं आहे, तर मॅक्झिमम ड्युरेशन हे फार झालं तर 50 मिनिट्सचं आहे, बरोबर आहे। म्हणजे जे काही लॉंग चॅप्टर्स आहेत त्यांच्यासाठी 50 मिनिटं खूप झाली आहेत, म्हणजे 50 मिनिट्समध्ये तो चॅप्टर मी त्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे। तर चॅप्टर छोटा असेल तर तो 15-20 मिनिट्समध्ये कंप्लीट होतो। सो मॅक्स टू मॅक्स तुमचे किती मिनिट्स या ठिकाणी जाणार आहेत तर 50 मिनिट्स, म्हणजे साधारण एका तासामध्ये तुमचा तो चॅप्टर व्हिडिओ लेक्चर थ्रू बघून होणार आहे, बरोबर आहे। सो ही तुमची झाली स्टेप नंबर फर्स्ट। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्हिडिओमध्ये जे काही पॉईंट्स तुम्ही बघितले आहेत ते तुम्हाला कुठे अवेलेबल होतील, तर मी त्या सेम चॅप्टरची क्विक रिव्हिजन नोट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। सो व्हिडिओचे पॉईंट्स हे तुम्हाला क्विक रिव्हिजन नोट्समध्ये रीड करायला मिळणार आहेत। सो तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ लेक्चर बघून झाल्यानंतर क्विक रिव्हिजन नोट्स रीड करायचे, ठीक आहे। सो ही झाली तुमची फर्स्ट रिव्हिजन, ही झाली तुमची सेकंड रिव्हिजन। या फ्लो चार्टमध्ये ज्या स्टेप्स मी दिलेल्या आहेत त्या सिक्वेन्शियली दिल्या आहेत। काही विद्यार्थी काय करतील, डायरेक्टली क्विक रिव्हिजन नोट्स रीड करण्याचा प्रयत्न करतील, पण ते रीड करत असताना असं होऊ शकतं की तुम्हाला त्यामधील दिलेले पॉईंट्स हे कदाचित समजणार नाहीत किंवा ते समजायला थोडंसं डिफिकल्टी येऊ शकते। म्हणून तुम्हाला सगळ्यात अगोदर चॅप्टरचं व्हिडिओ लेक्चर बघायचं आहे, त्यानंतर क्विक रिव्हिजन नोट्स तुम्हाला रेफर करायचे आहे। आता त्यामध्ये पण 2 ऑप्शन्स मी तुम्हाला सजेस्ट केले। जर तुम्हाला शक्य असेल या लॉकडाऊन पिरियडमध्ये प्रिंट करायला, सो तुम्ही त्या क्विक रिव्हिजन नोट्सच्या प्रिंट करून घ्या, कारण हार्ड कॉपी रीड करण्यासाठी सोपी असते आणि त्या ठिकाणी आपण त्यावरती मार्किंग सुद्धा करू शकतो। आणि जर हे शक्य नसेल तर तुम्ही ती क्विक रिव्हिजन नोट्स मोबाईलमध्ये सुद्धा रीड करू शकता आणि सेम पॉइंट्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला काय करावे लागतील, मार्क करून घ्यावे लागतील। सो त्या तुमच्यासाठी क्विक रिव्हिजन नोट्स असणार आहे, ठीक आहे। असे पण काही चॅप्टर्स आहेत की ज्यांच्यासाठी मी क्विक रिव्हिजन नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाहीये, त्यामध्ये मॅक्झिमम चॅप्टर हे 11चेच असणार आहे। सो 11चं डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम या चॅप्टरच्या मी तुम्हाला क्विक रिव्हिजन नोट्स दिलेल्या आहेत, पण बाकीच्या चॅप्टर्सच्या क्विक रिव्हिजन नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकणार नाहीये। त्यामध्ये 7 चॅप्टर्स हे बाकी आहेत, बरोबर आहे। सो त्यापैकी मी तुम्हाला टोटल 8 चॅप्टर्स पैकी तुम्हाला मी टोटल 4 चॅप्टर्स व्हिडिओ लेक्चर थ्रू अपलोड केलेले आहेत। 4 चॅप्टर अजूनही अपलोड करायचे बाकी आहेत। त्यापैकी फक्त एकच चॅप्टर असा आहे, डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम, की ज्याच्या मी तुम्हाला क्विक रिव्हिजन नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत। आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितलंय की त्या जे काही रिमेनिंग चॅप्टर्स आहे ज्यांच्या तुम्हाला मी नोट्स देणार नाहीये, त्या व्हिडिओमध्ये जे पॉईंट्स तुम्हाला मी दिलेले आहेत ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्यायचे, त्याच तुमच्यासाठी क्विक रिव्हिजन नोट्स असणार आहे। अदरवाईज 12चे जेवढे पण चॅप्टर्स आहेत त्या सर्व चॅप्टरच्या क्विक रिव्हिजन नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। सो या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय सोपं काम झालं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, क्विक रिव्हिजन नोट्स व्हिडिओ लेक्चर बघून झाल्यानंतर पुन्हा एकदा रेफर करायचे। सो दिस इज युअर सेकंड रिव्हिजन। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फायनल रिव्हिजन। आता फायनल रिव्हिजन कशी करणार, जे काही पॉईंट्स तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितले होते किंवा क्विक रिव्हिजन नोट्समध्ये रीड केले होते, ठीक आहे, ते तुम्हाला परत एकदा रिवाइज करायचे आहे क्विकली। आता बघा, तुमचे मॅक्झिमम पॉईंट्स या आणि ह्या ठिकाणीच प्रिपेअर होऊन जाणार आहे। तुम्हाला फायनल रिव्हिजन कशासाठी करायची आहे, जर काही पॉईंट्स असतील तुम्हाला ते जर आठवत नसतील किंवा डिफिकल्ट जात असतील तर तुम्हाला पुन्हा एकदा रिवाइज करण्यासाठी ही फायनल रिव्हिजन या ठिकाणी मुद्दाम ही 3rd स्टेप म्हणून मी ॲड केलेली आहे। जर तुम्हाला याची गरज वाटत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता, ठीक आहे। सो अशा पद्धतीने तुम्ही 3 टाइम्स रीडिंग त्या प्रत्येक चॅप्टरचं करायचं आहे आणि मगच त्या चॅप्टरचे जे काही MCQ आहे जे मी तुम्हाला मॉक टेस्टच्या फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत। आता मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल अशी सुद्धा कमेंट केली की सर, तुम्ही फक्त 50च MCQ प्रोव्हाइड करतायत, ॲटलिस्ट 100 MCQ आम्हाला प्रोव्हाइड करत चला, म्हणजे आमची प्रॅक्टिस चांगली होईल।
सी ॲक्च्युली यामध्ये इश्यू असा आहे ना की लॉकडाऊन पिरियडमुळे माझे जे काही अवेलेबल रिसोर्सेस होते त्याच्यामध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे मी माझ्या परीने तुम्हाला 50 MCQ हे ॲक्च्युली फोटोग्राफ कॅप्चर करून तुम्हाला पाठवतो आहे की जे माझ्याकडे सध्या अवेलेबल आहेत. ठीक आहे, जसं मला पॉसिबल होईल मी तुम्हाला 100 MCQ सुद्धा काही चॅप्टर्सचे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, सो आय थिंक तुम्ही समजू शकता की मी तुम्हाला 50 MCQ का प्रोव्हाइड करतो आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला जी मला महत्त्वाची सांगायची ती अशी आहे की वन्स आपली ही जी काही डेली टास्कची स्ट्रॅटेजी संपली की यानंतर तुमचे मी सर्व चॅप्टर्सचे मिळून जे काही फायनल MCQ आहेत की जे इथून मागे विचारले गेलेले आहेत ते सर्व कव्हर करणार आहेत. त्याचे सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहेत. कारण की बऱ्याच मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सर आम्हाला टॉपिक तर शिकवतायत पण MCQ कसे सॉल्व करायचे याचे व्हिडिओज अपलोड करत नाहीये. पण असं काही नाही आहे. माझं प्लॅनिंग अगदी सोपं आहे. मी तुम्हाला सगळ्यात अगोदर टॉपिक्स तुमच्याकडून मला प्रिपेअर करून घ्यायचे आहेत आणि ते प्रिपेअर झाल्यानंतरच आपण MCQ सॉल्व करायला पाहिजे. असंच प्लॅनिंग असलं पाहिजे तरच आपण MCQ सोडवत असताना ते प्रॉपरली सोडवू शकतो. कारण की काय होतं ना, MCQ सोडवत असताना जर तुम्हाला थेरीज माहीत नसेल किंवा तो टॉपिक कुठल्या चॅप्टरमधला आहे हेच जर माहीत नसेल तर MCQ सोडवण्याला अर्थच उरत नाही. सो MCQ सोडवण्या अगोदर तुमचं त्या चॅप्टरचं प्रॉपर प्रिपरेशन होणं गरजेचं आहे. सो हा डेली टास्क संपत येत असताना म्हणजे फायनल काही डेजमध्ये मी प्रत्येक चॅप्टरचे जे प्रिव्हियसली आस्क्ड MCQ आहे ते डेफिनेटली कव्हर करणार आहे. तुम्हाला खरंच टेन्शन घ्यायचं नाही आहे. मी ते कव्हर झाल्यानंतर मग ज्या काही फायनल फुल लेंथ मॉक टेस्ट असतील ज्या 100 मार्क्सच्या असतील आणि ज्यामध्ये सर्व चॅप्टरचे क्वेश्चन्स असतील असे सुद्धा क्वेश्चन्स अशा सुद्धा मॉक टेस्ट आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. सो तुम्ही पूर्णपणे निर्धास्त राहा. मी सर्व काही तुमचं प्रिपरेशन MST CET साठी जे तुम्हाला खरंच गरजेचं आहे त्या परीने तुमची तयारी करून घेणार आहे. फक्त तुम्हाला जे काही गोष्टी मी डेली असाइन करतोय ज्या काही स्ट्रॅटेजी इथून सांगतोय त्या फक्त तुम्ही रेग्युलरली फॉलो करा. हे माझं फायनल तुम्हाला सांगणं आहे. ठीक आहे, आता ही स्ट्रॅटेजी सगळ्यांना समजली आहे. यामध्ये एक गोष्ट अजून ॲड करतो. ही स्ट्रॅटेजी मी सजेस्ट केलेली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की नाही ही स्ट्रॅटेजी आम्हाला नाही फॉलो करायची, आम्हाला दुसरी स्ट्रॅटेजी फॉलो करायची. सो काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ज्या स्ट्रॅटेजीमध्ये स्वतःला कम्फर्टेबल फील करत असाल तुम्हाला ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची आहे. फायनली अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ज्या सिस्टीमने तुमचा अभ्यास होतोय ती सिस्टीम तुम्ही अडॉप्ट करा. काहीही प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्ही ही सिस्टीम अडॉप्ट केली नाही तर. पण जी काही सिस्टीम तुम्ही अडॉप्ट करणार आहात ती प्रॉपरली अडॅप्ट करा आणि ती सिस्टीम अशी असायला हवी की त्यामध्ये तुमचा वेळही वाचला पाहिजे आणि जी काही रिव्हिजन तुम्ही करता आहात ती परफेक्ट झाली पाहिजे. आय होप सगळ्यांना रिव्हिजन स्ट्रॅटेजी एस्पेशली दर्शन तू हा प्रश्न विचारला होतास म्हणून तुला क्लिअर झाली असेल. सो तुझ्या या कमेंटमुळे आय थिंक बऱ्याच विद्यार्थ्यांचा आज फायदा होणार आहे. अजूनही तुमच्या मनामध्ये काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जी कमेंट मला व्यवस्थित वाटते आहे की ज्या कमेंटमुळे सगळ्यांचाच फायदा होणार आहे ती कमेंट मी नक्की उद्याच्या डेली टास्कमध्ये शेअर करणार आहे. सो ही रिव्हिजन स्ट्रॅटेजी तुम्हाला मी आज सजेस्ट केली आहे. यानंतरचं डेली टास्क आता आपण बघूया. डेली टास्कमध्ये तुम्हाला जी मी ॲक्टिव्हिटी आज असाइन करणार आहे ती खरंच खूप क्रिटिकल आहे, अवघड आहे आणि मला ते आधीपासूनच माहिती आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला हा डेली टास्क असाइन करतो आहे. आजच्या डेली टास्कमध्ये तुम्हाला जे काही तुमचे 12चे फर्स्ट 9 लेसन्स आहेत ज्याला आपण बॉटनी पार्ट असं म्हणूया, ज्यामध्ये जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स पासून ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट फर्स्ट हे चॅप्टर्स येणार आहेत. ह्या चॅप्टर्समध्ये दिलेले सायंटिस्ट हे तुम्हाला आज प्रॉपरली प्रिपेअर करायचे आहेत. आता यामध्ये काय काय करणार, सगळ्यात अगोदर तुम्हाला सायंटिस्टचं नेम हे हायलाईट करायचं आहे. त्यानंतर त्याने केलेलं इन्व्हेन्शन हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि त्यासोबतच इयर ऑफ इन्व्हेन्शन हे सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आता हा टास्क असाइन करत असताना मला तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार आहेत हे आधीच माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला हा टास्क मी मुद्दाम हाफच दिलेला आहे. आज तुम्हाला हाफ टास्क कंप्लीट करायचा आहे तर उद्याच्या डेली टास्कमध्ये आपल्याला ही ॲक्टिव्हिटी जी काही उरणार आहे ती कंप्लीट करायची आहे. आणि या 2 दिवसांमध्ये तुम्ही कुठले प्रॉब्लेम्स फेस करणार आहात हे मला आधीपासूनच माहिती आहे. त्यामुळे त्या तुमच्या ज्या डिफिकल्टीज असणार आहे मी त्या परवाच्या डेली टास्कमध्ये म्हणजेच डे नंबर जो काही आपला 12 असणार आहे त्या दिवशी सॉल्व करणार आहे. सो आज तुम्ही फक्त मी सांगतोय म्हणून सायंटिस्ट त्यांनी केलेले इन्व्हेन्शन्स आणि इयर ऑफ इन्व्हेन्शन्स
शोधायचे आहेत, मार्क करायचे आहेत, प्रयत्न करायचा आहे तुम्ही किती मॅक्झिमम लक्षात ठेवू शकता, कारण हे खरंच खूप महत्त्वाचे आहे. कारण यावरती सुद्धा MST CET मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स हे विचारले जातात. यावर्षी येईल की नाही क्वेश्चन हे मी नाही सांगू शकत, पण प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये मात्र सायंटिस्टची रिलेटेड क्वेश्चन्स हे येत असतात. एक जरी क्वेश्चन आला तरी तो एक क्वेश्चन तुम्हाला MST CET मध्ये 1 मार्क मिळवून देणार आहे. काही जणांना कदाचित 1 मार्क तेवढा महत्त्वाचा वाटत नसेल, पण डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ 1 मार्क हा एक फेमस डायलॉग आहे, पण ठीक आहे, मी तो अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांशी बोलत असतो, त्यामुळे तुमच्यासोबत मी तो डायलॉग यूज केला. पण 1 मार्क का महत्त्वाचा आहे तेही सांगतो, कारण की जर तुम्हाला MST CET मध्ये 1 मार्क जास्त मिळाला किंवा 1 मार्क कमी मिळाला, सो तो 1 मार्क तुमच्या रँकिंगमध्ये खूप मेजर डिफरन्स पाडू शकतो. त्यामुळे 1 मार्काची जी व्हॅल्यू आहे ही तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळेस आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करतो ॲडमिशन प्रोसिजरच्या वेळेस, त्यावेळेस कळत असते. सो त्यावेळेस फार मुलं पस्तावतात आणि मग त्यावेळेस त्यांना 1 मार्काची व्हॅल्यू ही कळत असते. लिटरली मी तुमच्यासोबत बोलत आहे, मला 1 मार्काची तर नाही, पण 1% काय करू शकतो याची व्हॅल्यू मला खरंच कळालेली आहे. मी कधीतरी तुमच्यासोबत तो एक्सपिरियन्स नक्की शेअर करेल की 1% म्हणजे 1% तुमच्या ॲडमिशन प्रोसिजरमध्ये किती मोठा इम्पॅक्ट करू शकतो याची व्हॅल्यू जी मला त्यावेळेस कळाली होती, ज्यावेळेस मी ॲडमिशन प्रोसिजरला अप्लाय केलं होतं त्यावेळेस. सो त्यामुळेच मी तुम्हाला एवढ्या आत्मीयतेने सांगतो आहे की 1 मार्कसुद्धा तुमच्या रँकिंगमध्ये ॲडमिशनच्या वेळेस खूप मेजर डिफरन्स करू शकतो. त्यामुळे तुम्ही प्लीज कुठलंही टास्क जो मी तुम्हाला असाइन करतो आहे, मला माहिती आहे की तो डिफिकल्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स डिफिकल्टीज येणार आहेत. सो तरीसुद्धा तुम्हाला त्या 1 मार्कासाठी तो टास्क कंप्लीट करायचा आहे. आणि ह्या 2 दिवसांनंतर मी तुम्हाला परवाच्या दिवशी म्हणजे डे 12ला तुमच्या ज्या काही डिफिकल्टीज आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी काही स्ट्रॅटेजीसुद्धा देणार आहे, जेणेकरून तुम्हाला हा टास्क थोडासा इझी वाटेल. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर तुम्हाला आज चॅप्टर नंबर 1 to 9 चे सायंटिस्ट नेम, त्यानंतर इन्व्हेन्शन्स आणि इयर ऑफ इन्व्हेन्शन आज प्रिपेअर करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आजपासून रिव्हिजन्सला स्टार्ट करायची आहे. आता मी मुद्दाम रिव्हिजन अगोदर यासाठी करायला लावतो आहे कारण की वेळ आपल्याकडे फार आता कमी शिल्लक आहे, त्यामुळे आपल्याला थोडीशी फटाफट पावलं उचलावी लागणार आहे. त्यामुळे रिव्हिजन म्हणून आज तुम्हाला जो चॅप्टर जो आपण कंप्लीट करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला जो फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा, दॅट इज जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, या चॅप्टरची रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन कशी करायची मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे, ज्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला या चॅप्टरचं व्हिडिओ लेक्चर बघायचं आहे, त्यानंतर क्विक रिव्हिजन नोट्स रेफर करायच्या आहेत, मग पुन्हा एकदा फायनल रिव्हिजन द्यायची आहे आणि मग मी अपलोड केलेली मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. किंवा तुमच्याकडे जर कुठलं पब्लिकेशनचं बुक अवेलेबल असेल त्यातून सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवू शकता. जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्ससाठी तुम्हाला 2 लेक्चर्स फॉलो करायचे आहे. एक म्हणजे जे अपलोड केलेलं थेरी लेक्चर आणि दुसरं लेक्चर मी हे प्रॉब्लेम बेस्ड अपलोड केलेलं होतं. आय थिंक या अगोदरच्या डेली टास्कमध्ये मी ज्यावेळेस प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायला लावले होते, आय थिंक त्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील. पण जर केले नसतील तर पुन्हा एकदा ते लेक्चर बघा, त्यातील दिलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि त्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला असं सांगितलं होतं की सर प्रॉब्लेम्स अजून आम्हाला मिळतील का. सो डोंट वरी, मी तुम्हाला अजून प्रॉब्लेम नक्की प्रोव्हाइड करेल, पण ते मात्र ज्यावेळेस आपण फायनल मॉक टेस्ट सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळेस मी एक सेपरेट व्हिडिओ यावरती बनवेल आणि अजून प्रॉब्लेम घेण्याचा प्रयत्न करेल. सो आय थिंक सगळ्यांना आजचा डेली टास्क समजला आहे. आजच्या डेली टास्कमध्ये ही जी काही फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ही तुम्हाला कंप्लीट करायला बराच वेळ लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मी 3 hours डेडिकेट करत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्सच्या सर्व ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करण्यासाठी 3 hours शेड्यूल देतो आहे. सो अशा पद्धतीने आजचा डेली टास्क हा तुम्हाला टोटल 6 hours मध्ये कंप्लीट करायचा आहे. हे माझं टायमिंग आहे. कदाचित यामध्ये असं होऊ शकतं की काही विद्यार्थ्यांचे जर प्रिपरेशन करण्याचा स्पीड चांगला असेल तर कमी वेळामध्ये त्यांची ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट होऊ शकते, आणि काही विद्यार्थी जर स्लो लर्नर असतील तर त्यांना कदाचित यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. सो डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ एनीवन. तुम्ही स्वतःसोबत कॉम्पिटिशन करा, दॅट इज मोस्ट फेवरेबल कॉम्पिटिशन फॉर यू, आणि त्यातूनच तुम्हाला तुमचा जे काही सक्सेस आहे तो ग्रॅप करता येणार आहे. सो आय होप सगळ्यांना आजचा डेली टास्क समजला आहे. सो आजचा डेली टास्क कंप्लीट करण्यासाठी ऑल द बेस्ट.